हाय गाईज, वेलकम टू माय लॉग. तर आज वटपौर्णिमा होती. तर आता वटपौर्णिमा तर होऊन गेली, पण तरी पण मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. ज्यांनी पण सेलिब्रेशन केलं असेल त्यांनी, आय होप की त्यांनी खूप छान केलं असेल. आम्हाला तर काही पॉसिबल नव्हतं, कारण की काम वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला पॉसिबल झालेलं नाही. म्हणजे मी तरी केलेलं नाही आहे सेलिब्रेशन. तर आज मी व्हिडिओ याच्यासाठी बनवते आहे. काल मी मॉलमध्ये नाही, म्हणजे मी प्रिन्ससोबत एक अशी गेम खेळला होता. एक प्रिन्सचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला की त्याला जितके लाईक येतील त्याच्या इंस्टाग्राम परत यूट्यूबला वगैरे जितके लाईक येतील तर तेवढ्या पैशाचे मी त्याला कपडे घेऊन देणार. म्हणजे मी खरं तर खूप दिवस त्याला कपडेच घेतले नव्हते. तो रोज मला बोलायचा आणि त्याला स्कूलमध्ये पण अजून युनिफॉर्म मिळाला नव्हता. तर ह्या सगळ्या याच्यासाठी कपड्याची तर त्याला गरज होती, कारण जेवढे पण कपडे होते ना ते शॉर्ट्स होत होते किंवा टाईट होत होते किंवा त्याला येत नव्हते किंवा तो स्कूलमध्ये घालून जाईन असे ते नव्हते. तर मी म्हणत होती की घेईल तर माझ्या डोक्यात अशीच एक आयडिया आली, म्हणून मी व्हिडिओ काढला. आणि तो मला बोललेला खूप दिवसापासून, मम्मा मला याच दुकानामध्ये कपडे घ्यायचे आहेत. तर आम्ही तिथे कपडे घ्यायला काल गेलेलो. तर मला उशीर झालेला म्हणून मी तिथेच एक जस्ट लाईव्हला आली. तर लाईव्हला एका लेडीजने मला रिप्लाय केला आहे. तिथे मी तुम्हाला दाखवते, मी स्क्रीनवर टाकते ते आणि बघा काय येते. तर तिने मला असं मेसेज केला आहे. काल म्हणत होती, म्हणजे त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी असं बोलत होती की थोड्या पैशात ॲडजस्ट होत नाही, मग एवढं पॉश राहणं, मॉलमध्ये जाणं, भारी साड्या, मेकअप कसं काय. आता ती लेडीज जी आहे ना, तिचं नाव सांगते तुम्हाला, मनीषा चांदडे 6368. मी स्क्रीनवर लावले आहे, बघा तुम्ही ती कमेंट. आता तर त्याच्यामध्ये ती काय बोलती आहे की मी रडत होते. मी याच्यासाठी नव्हते रडत की मला पैसे कमी पडत आहेत, मला पुरत नाही पैसे. मी याच्यासाठी नव्हते रडत. मी रडत नव्हतेच ॲक्च्युली. मला ह्याचं वाईट वाटलं तिथे की म्हणजे किंवा मला ते जे मी तेव्हा जे बोलत होते ना त्या ह्याच्यामध्ये मला ही गोष्ट वाटत होती की मी माझ्या मुलाला सोडून किंवा एकटं काम करते, त्याच्याकडे मी लक्ष देऊ शकत नाही प्रॉपर, जसं बाकीचे पॅरेंट्स देतात. आता त्याच्यात तुम्ही म्हणाल की त्याच्यात काय नवीन आहे, अशा खूप आया आहेत त्या त्यांच्या मुलांना सोडून जातात कामाला. पण त्याच्यामध्ये आणि माझ्या मुलांमध्ये फरक आहे. माझ्या मुलाला ना माझी मम्मी आहे, म्हणजे त्याची आजी, ना त्याला आईकडून आजी आहे, ना त्याला वडिलांकडून आजी आहे. आता वडिलांचं तर कोणीच नाही आहे, तर त्याच्यामुळे वडिलांच्या इकडचा तर काही संबंधच राहत नाही. तर त्याला आईच्या इकडून सुद्धा, म्हणजे माझ्याकडून सुद्धा त्याला आई, आजी वगैरे, बाबा वगैरे नाही आहे प्रेम करण्यासाठी. त्याचं जे काय होईल, जे काय आहे, त्याचं जे काय जग आहे ते फक्त मी एकटी आहे. आणि माझ्याकडून सुद्धा त्याला काहीच मिळत नाही आहे. तर या गोष्टीचं किंवा तो किती प्रत्येक गोष्टीला त्याला कॉम्प्रोमाइज करायला लागतं ना, ह्या गोष्टीसाठी मला रडायला आलं होतं. माझ्याकडे पैसे कमी पडत आहे म्हणून मला अजिबात रडायला आलं नव्हतं. आणि त्याच्यात मी असं एकदा तरी बोलले का की मला तुम्ही लोक मदत करा, माझ्याकडे पैसे कमी पडत आहेत, तुम्ही द्या. मी लहानपणापासून, मी अशी मुलगी आहे, लहानपणापासून म्हणजे माझ्या वयाच्या 6.5व्या वर्षी माझे आईवडील गेलेले आहेत, तेव्हापासून तर आत्तापर्यंत फक्त कष्टानेच कमवून खाल्लेले. ना कधी नवऱ्याकडे कधी पैसे मागितले, भले नवरा आपला असतो तरी मी नवऱ्याकडे कधीच 1 रुपयासुद्धा मागितला नाही. माझ्याकडे एवढे नातेवाईक आहे, कधी माझे मामा, आत्या वगैरे सगळे लोक, ह्यांच्याकडे मी 50 रुपये नाही, 500 रुपये, 1000 रुपये, अजून मी एवढी लहानची एवढी मोठी झाले, मी कधीच या लोकांकडे सुद्धा पैसे मागितलेले नाही आहे. म्हणजे मला ना लहानपणापासून ती सवय आहे, ज्या वेळेस स्वतः कमवेल ना त्यावेळेसच खायचा. एखादी गोष्ट जर आपण कमवू शकत नाही किंवा एखादी गोष्ट खूप आवडते पण त्याच्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, तर ती गोष्ट मी माझ्या आयुष्यातून स्किप करेल. जेव्हा मी त्याच्या कॅपेबल होईल ना तेव्हाच मी ती घेईल, किंवा जेव्हा मी तेवढे पैसे कमवेल ना तेव्हाच मी ती घेईल. आणि राहिला प्रश्न की मी एवढी पॉश राहते, मॉलमध्ये जाते, मी पॉश राहते म्हणजे माझा लुकच तो आहे. मला फाटकी साडी जरी दिली ना तुम्ही घालायला तरी मी तशीच दिसते. आता त्यात माझा काय दोष आहे. असं नाही की खूप सुंदर साडी घातलं तर, असं नाही, खूप साड्या तर मी घालते ना त्या 500-1000 रुपयाच्याच असतात, किंवा 500-600 रुपये 700 रुपयाच्याच असतात. अशी प्रत्येक साडी 5-10 हजाराची नाही आहे आमच्याकडे. आणि ज्या साड्या पण आहेत ना ते माझ्या पर्सनली नाही आहेत, त्या प्रतीक्षाच्या. आता प्रतीक्षाच्या पण कशा, तिला प्रमोशन्स येतात सगळ्या साड्यांचे, तर त्या साड्या पण मी घालते. माझ्याकडे पर्सनली एक सुद्धा साडी नाही आहे.
म्हणजे आहेत माझ्याकडे, ज्या 4-5 वर्षापूर्वी जेव्हा मी माझ्या मिस्टरांसोबत राहायचे तर तेव्हाच्या त्या ज्या साड्या आहेत त्या आहेत माझ्याकडे. पण आता त्या खूप जुन्या झाल्या त्याच्यामुळे, म्हणजे त्या आधी घातल्यात खूप, त्याच्यामुळे आता काही होत नाही घालणं. पण घालतो कधी कधी, असं आठवण आली एखाद्या साडीची तर घालते त्या पण साड्या. आणि राहिल्या गोष्ट मॉलमध्ये जाण्याच्या, प्रत्येक वेळेस मॉलमध्ये गेल्यावर आपण शॉपिंगच करतो असं नाही आहे, जस्ट फिरायला पण जाऊ शकतो. प्रत्येक वेळेस मॉलमध्ये गेलो तर शॉपिंग थोडी करतो आपण, म्हणजे मी तरी नाही म्हणजे मी कधीच नाही मी अजून मॉलमध्ये शॉपिंगच नाही केलेली. मी फक्त जाते तिथं, जस्ट एन्जॉय करते, फ्रेंड्सला खेळवते, ते जे गेम्स वगैरे असतात तिथे गेम झोन वगैरे असतो त्याच्यामध्ये जायचं, ते छोटंसं तिकीट काढायचं 200-400 रुपयाचं. मुलांसाठी तर एवढं करायलाच लागतं. आजकाल मुलं सगळं बघतात आणि त्यांच्यात तो कुठेतरी कमीपणा राहतो की हां, माझा हा फ्रेंड मॉलमध्ये गेला होता, त्याने तिथं जाऊन तो गेम खेळला, त्याने तिथं जाऊन हा गेम खेळला, मग मला कधी नेणार आहे तू. तर ह्या सगळ्या गोष्टी, भले पैसे कमी कमवत असेल तरी पण आयुष्यात त्याचं बालपण माझ्यासाठी एकदाच आहे. काही गोष्टी मी नाहीच करू शकत, ती गोष्ट ठीक आहे, पण ज्या मी करू शकते ना, मला त्यात करणं गरजेचं आहे. आणि अजून काय बोलत होती ती लेडी की भारी भारी साड्या, हां ते झालं, मॉलमध्ये जाणं, म्हणजे आपण पैसे कमवतोय नाही कमवतोय, आपण किती आनंदी राहतोय काय नाही राहतोय, किंवा आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कदाचित मी एखाद्या महिन्यामध्ये ॲडजस्टमेंट करून पण ती गोष्ट करू शकते. आणि काल पण मी ज्या शॉपमध्ये गेले होते ना, ते एक शॉप आहे, मी व्हिडिओ टाकणार आहे ती म्हणजे ती जी मी तिथे जे काय व्हिडिओज काढले ते, कारण की तो एक गेम होता, तर गेमचा पहिला पार्ट मी टाकला आहे, तर गेमचा सेकंड पार्टसुद्धा मी टाकणार आहे. तर त्या लेडीला मला स्पेसिफिकली बोलायचं आहे, ताई तुम्ही आठवणीने माझा तो सुद्धा व्लॉग बघा, किंवा माझ्या फ्रेंड्सचा तो सुद्धा व्लॉग बघा, ज्याच्यामध्ये फक्त ना तिथे 199, 249, 299, 349 इथपर्यंतपासून कपडे मिळतात. आणि तेच कपडे घ्यायला आम्ही तिथे गेलो होतो. ते पण एक गेम आम्ही खेळत होतो त्याच्या रिगार्डिंग, आणि त्याची खूप 7-8 महिन्यापासूनची विश होती, मम्मा या शॉपमध्ये मला कपडे घे. तर म्हणून मी तिथे गेले होते. याचा अर्थ असा नाही की आम्ही मॉलमध्ये जाणं, इकडं तिकडं जाणं, आणि असेल सुद्धा तसं तरी जे मी कमवते ना त्यातूनच मी त्या सगळ्या गोष्टी खर्च करते. मी ना सोशल मीडियाकडे ते पैसे मागते ना, मी त्या दिवशीच्या पूर्ण व्हिडिओ परत बघत आहे तुम्ही. मी असं एकदा सुद्धा बोलली नाही की तुम्ही मला पैसे द्या, तुम्ही लोक मला हेल्प करा, किंवा माझी यूट्यूब फॅमिली माझे पैसे मला पुरत नाही, तुम्ही मला द्या, असं मी एकदा सुद्धा प्रोनाऊन केलेलं नाही आहे त्या सगळ्या व्हिडिओमध्ये. कारण की ती सवय ना मला पण नाही आहे, माझ्या दोघी बहिणींना सुद्धा नाही आहे. त्यांना पण मी तेच शिकवलं आहे. भले आम्हाला संस्कार द्यायला जरी कोणी नव्हतं ना, तरी माझ्या आईने जे मला माझ्या वयाच्या 6, 6.5, 7 वर्षापर्यंत जे संस्कार मला दिलेत ना, ते मी त्यांना सांगितलं आहे. माझ्या आईचे पहिल्यापासूनच एक असं सांगणं होतं की आपल्या घरात आपण 8 दिवस जरी उपाशी असेल ना, ते दुनियासमोर सांगायची आपल्याला काही गरज नाही आहे. दुनियासमोर आपण असंच जायचं की जसं काय रोज घरामध्ये ना आपण गुलाबजामच खातोय. कळलं? तर त्या दिवशीच्या पण व्हिडिओतून मी तुम्हाला, आणि मी रडली नाहीच मला पैसे कमी पडताय म्हणून रडले, असं चुकीचं नाही. एखाद्या लेडीजने एखाद्या लेडीजबद्दल असं चुकीचं बोलणं ना, हे आपल्याला शोभत नाही ताई, हे तुम्हाला पण सांगते मी. कारण की आपण नाही बोलू शकत यार असं कोणाविषयी, कसं काय बोलू शकतो कोणी. आणि एका लेडीजविषयी तुम्ही इतके वाईट विचार करणार. आपल्याला आपल्या बुद्धीला पण पटायला पाहिजे एखादी गोष्ट बोलताना आपण बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय का, समोरच्या व्यक्तीने त्या व्हिडिओमध्ये काय बोलली होती का, असं बोलणं हे बरोबर नाही. उद्या तुम्हालाच कोणी असं येऊन बोलणार ना, तर ते ज्याचा त्याचा प्रश्न राहिला. मला तर त्या गोष्टी होत नाही कोणासाठी बोलणं वगैरे, मला तर इतकं रुडली कोणाशी बोलायला पण येत नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने ती कमेंट केली होती ना, ती चुकीची केली होती. सो मला वाटलं की त्यांना आज मनात कदाचित असं वाटलं, भरपूर लेडीजला पण वाटत असेल, असं तर नाही. आता तीच जी लेडीज असेल ती जर वेल एज्युकेटेड असेल ना, तर ती हेच बोलूच शकत नाही. कारण वेल एज्युकेटेड बायका असं कधीच बोलत नाही, कधीच कोणाबद्दल अशा कमेंट करत नाही. आता ज्या ताईंनी ती कमेंट केली आहे, मे बी त्यांना एकतर काही कामधंदा नसेल, कारण की इतकं कुठल्या लेवलचं जाऊन आपण बोलतो. आपण एक लेडीज आहोत आणि आपण दुसऱ्या लेडीजला बोलतोय, तर बोलताना जरा भान ठेवून बोलायचं. कोणालाही बोलू देत आपण. आता ते त्यांची मेंटॅलिटी त्यांनाच माहिती आहे.
आणि मी परत पण सांगते, जेव्हा आपण वाईट कमेंट करतो ना, त्याला लोक पण वाईटच उत्तरं देतात आणि त्याला लाईक पण कोणी करत नाही. चांगले कमेंट करा तुम्ही, तुम्हाला 10 लोक येऊन लाईक करतात, तुमचे कमेंट येऊन लाईक करतात. त्याच्यामुळे आपण कोणाला किती चांगली कमेंट करायची, कोणाला किती वाईट कमेंट करायची, हे तुमचे संस्कार दाखवतात, ही तुमची नियत दाखवते, हे तुमचं जे तुमचे आजूबाजूचं वातावरण असतं ते एक दाखवतं. एक तर तुमचे विचार कळतात त्याच्यातून की तुमची विचारसरणी काय याच्यामध्ये. तर प्लीज असे कमेंट मला करता इट्स ओके, बट असं कोणाला कमेंट करताना 10 वेळा 100 वेळा विचार करत जा. मला कमेंट करण्यापेक्षा तुम्ही तुमच्यामध्ये सुधारणा करा, तुम्ही अशा काहीतरी गोष्टी करा चांगल्या. कारण प्रत्येक वेळेस समोरच्याला नाव ठेवत बसण्यापेक्षा 2 गोष्टी आपण स्वतःसाठी चांगल्या करायच्या. तर गाईज, जे लोक वाईट कमेंट करताय त्यांना पण मनापासून थँक्यू, आणि जे खरंच खूप छान कमेंट करताय त्यांना तर खूप खूप थँक्यू. तर कसा वाटला व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि खूप दिवसापासून मला सगळे विचारत आहे की तुमचे स्टोरी सांगा, तुमची संघर्षाची स्टोरी सांगा, तुम्ही लहानपणापासूनची स्टोरी सांगा. तर ज्या कोणाला माझी लहानपणापासूनची स्टोरी ऐकायची आहे तर त्यांनी मला फक्त कमेंटमध्ये पार्ट 1 असा म्हणजे अशी कमेंट करा. जितके आपल्याला ती पार्ट 1 अशी कमेंट असेल म्हणजे त्या सगळ्या आपल्या फॅमिलीला माझी संघर्षाची स्टोरी ऐकायची, किंवा लहानपणापासून आम्ही कुठे राहिलो, कसे राहिलो, आमचं शिक्षण कोणी केलं, आम्हाला कोणी सांभाळलं, किंवा जे काही खूप सारे प्रश्न आहेत, खूप लोकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. तर ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या संघर्षाच्या स्टोरीमध्ये मी पार्ट करून मी ती सगळी स्टोरी तुम्हाला सुद्धा ऐकवेल. तर कोणी खरंच इंटरेस्टेड असाल तुम्ही सगळे तर प्लीज कमेंट मी ओनली पार्ट 1. तर चलो गाईज, बाय बाय.